एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं। नेमकंच दोघा जणांचं लग्न झालेलं होतं। त्या दोघा जणांचं जास्त काही वय सुद्धा नव्हतं। नेमकंच काही दिवसांपूर्वी दोघा जणांचं लग्न झालं होतं आणि सुखाचा संसार सुरू झालेला होता। अगदी सुरळीतपणानं सगळं काही सुरू होतं। नवरा मुलगा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खुश होता, कारण की कमी वयामध्येच त्याला बायकोसुद्धा त्या ठिकाणी भेटलेली होती। त्याची बायको त्याच्यापेक्षा काही वर्षांनी लहान होती, म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी वयाची त्याची बायको होती। दोघं जण अगदी खुश होते। सुखाचा संसार सुरू होता। नवरा बायकोच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत होता, त्याच्यामुळे बायको जरा मोठ्या प्रमाणात लाडात येत होती। मग अशीच एक दिवस लाडात येत असताना ती बायको तिच्या नवऱ्याला म्हणली की चला आपण लय दिवस झालो कुठं खरेदीला बाहेरगावी गेलोच नाही, आपण काय करू शहरामध्ये जाऊ, खरेदी करू आणि मस्त खरेदी करू, एन्जॉय करू, फिरून फारून पुन्हा घरी वापस येऊ। मग आता लाडाची बायको आहे, नेमकंच लग्न झालेलं आहे, म्हणून तो नवरा त्याच्या बायकोला घेऊन शहरामध्ये गेला। शहरामध्ये गेल्यानंतर दोघा जणांनी त्या ठिकाणी खरेदी केली, इकडं फिरले तिकडं फिरले, शहरामध्ये जे काही खाण्यापिण्याच्या वस्तू भेटल्या ते सगळं खाल्लं, त्या ठिकाणी मोठी मौज मजा केली आणि बायकोला घेऊन वापस घराकडं निघालेला होता। आता घराकडे निघालेला असतानाच वाटेमध्येच बायकोची चप्पल गाडीवरून खाली पडली। मग बायकोची चप्पल खाली पडल्यामुळं नवऱ्याने त्या ठिकाणी गाडी थांबवली आणि बायकोची चप्पल घेण्यासाठी तो त्या ठिकाणी गेला। आता गाडी काही अंतरावर लावली आणि उतरून बायकोची चप्पल आणण्यासाठी गेला। जशी चप्पल घ्यायला रोडच्या कडेला गेला, तेवढ्यात झुडपामध्ये लपून बसलेले दोघा जणांनी त्या नवऱ्याला रोडच्या खाली ओढलं, झुडपात नेलं आणि झुडप्यात नेऊन त्याला झपाझप मारहाण करायला सुरुवात केली। तो वाचवा वाचवा म्हणत त्या ठिकाणी आरडत होता, वरडत होता। तेवढ्यात त्याची बायको त्या ठिकाणी धावत आली आणि धावत आल्यानंतर तिच्या नवऱ्याची मदत करायची सोडून त्या बायकोनंच तिच्या नवऱ्याच्या डोक्यामध्ये दारूची बाटली मारली, गंभीर स्वरूपाने त्याला जखम केलं आणि त्या ठिकाणी त्या लोकांनी त्या नवऱ्याला जागीच ठार केलं। या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। त्या नवरीने त्याला नेमकं का मारलं होतं, ते दोघं जण मारणारे नेमके कोण होते, असे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले होते। तेच प्रश्न आपल्या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघायचे आहेत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेशातील बरहानपूर जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं आहे आणि या नवरा बायकोचं जोडपं या ठिकाणी राहत असताना त्यांचं लग्न नेमकंच काही वर्षांपूर्वी झालेलं होतं, म्हणजे काही दिवसांपूर्वी झालेलं होतं। नवीनच लग्न झालेलं होतं। तो जो नवरा आहे तो अवघ्या 20 वर्षाचा होता, तर तिची जी बायको आहे ती 18 वर्षापेक्षा सुद्धा वय कमी वयाची होती, म्हणजे 17 वर्षाची होती। आता दोघा जणांचं लग्न झालं, सुखाचा संसार दोघा जणांचा सुरू झाला, नवनवीन आयुष्य होतं, सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं। पण मात्र तारीख आली 13 एप्रिल 2025ची। 13 एप्रिल 2025ला रस्त्याच्या कडेला हे जो नवरा आहे राहुल नावाचा, त्याचा त्या ठिकाणी रोडच्या कडेला मृतदेह असल्याची माहिती जवळच्या पोलिसांना मिळाली। घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली। धाव घेतल्यानंतर त्या ठिकाणी तो जो राहुल नावाचा तरुण आहे त्याचा त्या ठिकाणी मृतदेह पडलेला होता। गंभीर स्वरूपाच्या जखमा त्याच्या अंगावर झालेल्या होत्या। पोलिसांनी पंचनामा केला, तपास चालू केला। नेमकं रस्त्याच्या कडेला कस काय पडलेला आहे, अपघात झालेला आहे, घातपात झालेला आहे, या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांनी चालू केला। जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास चालू केला तेव्हा पोलिसांना त्या ठिकाणी एक पुरावा मिळाला आणि त्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी एका युवराज नावाच्या तरुणाला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली। सुरुवातीला त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली, पण नंतर पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीने विचारलं तेव्हा त्या युवराज नावाच्या व्यक्तीनं पोलिसांना सांगितलं की त्यांनीच त्या राहुलला मारलेला आहे, कारण की तो जो युवराज आहे तो युवराज त्या राहुलच्या बायकोचा प्रियकर आहे आणि त्याला त्यामध्ये त्या राहुलच्या बायकोनंच मदत केली आहे आणि त्याच्यासोबत अन्य एक साथीदार सुद्धा आहे। या तिघा जणांनी मिळून त्याची हत्या केलेली आहे।
पोलिसांनी तपास चालू केला. त्या आधारे ती जी त्याची बायको आहे तिला सुद्धा ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर तिची कसून चौकशी केली. कसून चौकशी केल्यानंतर तिनं सांगितलं की तारीख होती 12 एप्रिल 2025ची. 12 एप्रिलला ती तिच्या नवऱ्याला घेऊन शहरामध्ये खरेदी करण्यासाठी फिरायला गेली होती. मग तिने त्या ठिकाणी खरेदी केली, खाल्ले पिल्ले, आईश केली. त्या ठिकाणी खरेदी झाल्यानंतर ती तिच्या नवऱ्यासोबत गाडीवरून घराकडे वापस येत होती. पण मात्र वाटामध्येच तिनं मुद्दामून तिची चप्पल रोडच्या कडेला फेकली आणि रोडच्या कडेला चप्पल फेकल्यानंतर तीच आरडू लागली की माझी चप्पल पडली, माझी चप्पल पडली. मग गाडी चालू असताना नवऱ्यानं गाडी थांबवली. बायकोची चप्पल आणण्यासाठी तो रोडच्या कडेला गेला आणि त्या ठिकाणी दबा धरून बसलेले त्या महिलेचे जे प्रियकर होते ते त्या ठिकाणी अगोदरच दबा धरून बसलेले होते. जसा हा गाडीच्या खाली उतरला, चप्पल घ्यायला गेला, वाटेतच त्यांनी त्याला पकडलं आणि बेदम मारहाण करायला सुरुवात केली. तो वाचवा वाचवा म्हणून आरडत होता, वरडत होता. तेवढ्यात त्याचीच बायको त्या ठिकाणी आली आणि तिनं सुद्धा त्याच्यावर दारूच्या बाटलीनं वार केले. त्याला गंभीर स्वरूपाने जखमी करून त्या ठिकाणी ठार केलं आणि बायको प्रियकरासोबत त्या ठिकाणी निघून गेली. त्यांना वाटलं हा घातपात आहे म्हणून कोणाला काही संशय येणार नाही, काहीही कळणार नाही. पण मात्र अशा पद्धतीनं संपूर्ण प्रकरण उघड झाल्यामुळं एका 17 वर्षीय महिलेनं कशा पद्धतीने तिच्या नवऱ्याला संपवलं, कशा पद्धतीनं त्यांनी प्लॅन केला होता, परफेक्ट कुठं गाडी थांबवायची, कुठं चप्पल फेकायची. त्यामुळं हा जो ठरवून केलेला गुन्हा आहे त्यानुसार त्यांच्यावर आता कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी सुद्धा मागणी अनेकांनी केलेली आहे. बघा, समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे, कशा पद्धतीनं विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण वाढत चाललं आहे. आता त्या दोघा जणांचं वय तरी काय होतं? ती नवरी फक्त 17 वर्षाची होती, तो नवरा 20 वर्षाचा होता. नेमकाच सुखाचा संसार सुरू झाला होता. जर तिला तो आवडत नव्हता तर त्या थेटपणानं सांगायला पाहिजे होतं की बाबा मला तो आवडत नाही, मला दुसरा कोणी आवडतं. जर मला तो आवडत नाही तर मी त्यासोबत लग्न कशाला करू. जर ती ठाम राहिली असती, घरच्यांना समजून सांगितलं असतं तर कदाचित तिचा संसार उद्ध्वस्त झाला नसता आणि तिने तिच्या नवऱ्याचा खून केला नसता असं सुद्धा काही जण म्हणतात. पण मात्र ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण घडलं त्यामुळे नेमकं काय काय यामध्ये आता उघड होतं ते सुद्धा पाहावं लागणार आहे. पण मात्र ज्या पद्धतीने जे काही घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो. राज्यामध्ये, देशामध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये एक एक घटना समोर येत आहेत. विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण वाढत चाललं आहे. महिला, मुली, तरुणी यांच्यावर सुद्धा अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललं आहे. एकीकडं महिलांवर होतं, एकीकडं पुरुषांवर होतं. कोण कोणाला फसवतं हे फसवणुकीचे प्रकारसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चालले. या संपूर्ण गोष्टीला नेमकी काय काय कारणं आहेत, कशामुळे हे सगळं घडतं, तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.